EVM हॅक करता येतं. आय एम ऑल्सो द इंजिनियर, आय नो दॅट. EVM हॅक करता येतं, सर्व हॅक करता येतं, प्लेन हॅक करता येतं, फ्लॅग हँकर हॅक करता येतं, आणि हे करता येत नाही का. त्यामुळं लोकशाही जर जिवंतच ठेवायची असेल तर त्यांनी काय करावं, बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी. आम्ही त्यांचं स्वागत करू, केंद्राचं आणि राज्य सरकारचं. सातारा जिल्ह्यामध्ये एकच मतदान, 3 उमेदवाराला समान मतदान कसं पडतं? हे काय भानगड आहे, गौडबंगाल आहे. जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर EVM बॅन करा. सुप्रीम कोर्ट त्यांचं आहे, इलेक्शन कमिशनर त्यांचं आहे, लोकशाहीच्या 4 स्तंभ, मीडियासुद्धा त्यांचा आहे, इंडस्ट्रियल फॅक्टरीसुद्धा त्यांच्या आहेत. त्यामुळे या 4 स्तंभावर जर त्यांचं अधिराज्य असेल तर ही लोकशाही नाही, इट इज नॉट डेमोक्रेसी. मी असा आतलन बाहेरचं मी स्पष्ट वक्ता आहे, मी कधी पाठवत नाही. आता 1-2 आमदार असेल त्या पक्षांची अवस्था तुम्हाला माहीत आहे, शिफ्टी बी झाकता येत नाही, शरीर बी झाकता येत नाही, अशी अवस्था असते. म्हणूनसाठी ते आमदार आज सध्याला तर माझ्याबरोबर आहेत. ॲथॉन्टिक काय मला तुम्ही जर माहिती मला दिली तर ती मग विचार करू त्याच्यावर. परंतु आज सध्याला ते माझ्या बी फॉर्म निवडून आलेत आणि खातं लायसन महादेव जानकरचं आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दल, आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता चला असं, तर पार्लमेंटरी बोर्डात चर्चा होईल याच्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्या, आणि त्यांच्यावर योग्य काय ती डिसिजन घ्यायचं ती ठरवलं जाईल. आम्ही काही मिनिमम प्रोग्रामशी जर ते आले तर वेलकम आहे त्यांचं. काँग्रेसचं, राष्ट्रवादी, ज्यांना शक्य आहे त्यांना आम्ही, अखिलेश यादव असतील, लालू प्रसाद असतील, सर्वांना देखील त्यांचं वेलकम करू. आम्ही आमची भूमिका घेऊन जाणार आहे की EVMमुळं या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि त्याला जिम्मेदार हे विद्यमान केंद्र आणि राज्य सरकार